नमस्कार सगळ्यांना. आता लाडकी बहीण योजनेचा 8वा हप्ता म्हणजेच फेब्रुवारीचा हप्ता तर काहीच म्हणजे मोजक्याच महिलांना मिळणार आहे बघा. तर तो कोणत्या महिलांना मिळणार आहे, कोणत्या महिला आता पात्र ठरतील, कोणत्या महिला अपात्र ठरतील ते सगळं तुम्हाला मी सांगणार आहे. तसेच आता फेर तपासणी चालू आहे. आता 5 टप्प्यात होणार आहे. तर टप्पे कोणते कोणते आहेत ते पण सांगणार आहे. तर व्हिडिओ बघत राहा. तुम्हाला 8वा हप्ता पाहिजे असेल तर हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा ठरणार आहे. तुम्हाला जर जाणून घ्यायचं असेल की 8वा हप्ता आपल्याला येणार की नाही, त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. मी 5 टप्पे सांगणार आहे. तसेच कुठल्या बहिणींना 8वा हप्ता बंद होईल ते पण सांगणार आहे. तर व्हिडिओ बघत राहा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब मात्र नक्की करा, कारण अशाच नवीन अपडेट्स जे आहेत ते मी घेऊन येत असते, जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन अपडेट्स किंवा नवीन नवीन माहिती कळत असेल. ठीक आहे. बघा, आता सगळ्यांना माहिती की जानेवारीचा हप्ता जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात बहिणींच्या खात्यात जमा झाला. तर जानेवारीमध्ये बऱ्याच महिलांना अजूनही पैसे नाही आले जानेवारीचा. लक्षात घ्या. तुम्हाला पण नसतील आले तर कमेंटमध्ये सांगा की अजूनही बऱ्याच महिलांना जानेवारीचे पैसे यायचे राहिले. तर त्यांना वाटते की आता जानेवारीचे आपले पैसे नाही आले तर फेब्रुवारीच्या महिन्यात येऊन जातील. ठीक आहे. कारण जनरली असं होतं की जर मागचे हप्ते नसतील आले तर ते पुढच्या हप्त्यात येऊन जातात. जसं की डिसेंबरचा हप्ता काही जणांना आला नव्हता, त्यांना डिसेंबरचा हप्ता जानेवारीमध्ये येऊन गेला. पण आता असं नाही होणार आहे, कारण जर तुम्हाला जानेवारीचा हप्ता आला नसेल तर तुम्हाला तो हप्ता फेब्रुवारी महिन्यात येईलच असं नाहीये. तुम्ही जर अपात्र ठरलेला असाल तर तुम्हाला तो हप्ता येणार पण नाही. लक्षात घ्या. कारण काय, लाडकी बहीण योजनेबाबत फेर तपासणी सुरू आहे बघा. आदित्य मॅडम यांनी स्वतः सांगितलेलं आहे की फेर तपासणी चालू आहे आणि ती फेर तपासणी आता 5 टप्प्यात होणार. लक्षात घ्या. तर 5 टप्पे कोणते ते पण नक्कीच सांगणार आहे. तर व्हिडिओ बघत राहा. तर बघा, तुम्ही जर अपात्र ठरला असेल तर तुम्हाला फेब्रुवारीमध्ये पण हप्ता येणार नाही. एकतर फेब्रुवारीचा पण येणार आणि जानेवारीचा पण येणार. लक्षात घ्या. त्यामुळे जानेवारीचा हप्ता नसेल आला तर मात्र तुमच्यासाठी ही धोक्याची घंटा आहे. लक्षात, कारण तुम्ही अपात्र असणार आहात. तर बघा, त्यांनी स्वतः ट्विट केलं आदित्य मॅडम यांनी की अपात्र ठरलेल्या लाभार्थ्यांना जानेवारी महिन्यापासून सन्मान निधी वितरित केला जाणार नाही. ठीक आहे. त्यामुळे तुम्हाला जानेवारीचा हप्ता नसेल तर समजा तुम्ही अपात्र आहात. लक्षात घ्या. कारण तपासणी जी आहे ती चालूच आहे आणि त्यात बऱ्याच महिला बाहेर पडत आहेत. सध्या 5 लाख महिला बाहेर पडल्यात. अजून काही महिला बाहेर पडतील अजून प्रोसेसमधनं. त्यामुळे तुम्हाला हे पैसे काही येणार नाहीत. लक्षात घ्या. ज्यांना जानेवारीचा हप्ता नाही आला त्यांना फेब्रुवारीचा हप्ता नाही आला, त्यांना फेब्रुवारीचा हप्ता येणार नाही आणि त्या अपात्र ठरतील. लक्षात घ्या. तर आता कसं चेक करायचं आपण पात्र आहोत किंवा अपात्र? लक्षात घ्या. पहिली गोष्ट, तुम्ही स्वतः बघा की आपलं उत्पन्न आहे का 2-2.5 लाखाच्या आत. उत्पन्न आहे 2.5 लाखाच्या आत, टेन्शन नाही, तुम्ही पात्र आहात. तुमच्या घरी 4 चाकी नाहीये. ठीक आहे. तुमच्या घरी 4 चाकी असेल तर त्याची पण फेरपडताळणी झालेली आहे. सध्या बऱ्याच बहिणींच्या घरी कार आढळलेली आहे, त्याच्यामुळे त्या महिला अपात्र ठरलेल्या आहेत. तिसरं म्हणजे तुमच्या घरात इन्कम टॅक्स भरत असेल तर त्या महिलाही योजनेतून वगळण्यात येणार आहात. ठीक आहे. तसेच जर तुम्ही संजय गांधी निराधार योजनेसारख्या अजून अशा बाकीच्या काही योजना ज्याच्यामध्ये तुम्हाला 1500 रुपयापेक्षा जास्त रक्कम मिळते, त्या योजनेचा लाभ घेत असाल तर तुम्ही पण अपात्र ठरलेले. लक्षात घ्या. त्यामुळे ह्याचे 4-5 टप्पे आहेत. ठीक आहे. तसेच तुमचं जर वय 65च्या वर असेल तरी तुम्हाला या योजनेतून वगळण्यात येणार आहे. लक्षात घ्या. त्यामुळे तुम्हाला हे लक्षात ठेवायचं की आता हे 4-5 टप्पे आहेत. ह्या टप्प्यात जर आपण बसत असू म्हणजे ह्या टप्प्यात जर आपण सापडलो तर आपण अपात्र ठरणार. लक्षात घ्या. तुमचं काही असू दे, तुमच्या घरी इन्कम टॅक्स कोण भरत असेल काय, तुम्ही सगळ्या महिला ज्या आता अपात्र, त्यामुळे त्यांना त्यांचे हप्ते आता बंद होतील इथून पुढे. लक्षात घ्या. त्यामुळे तुम्ही पण स्वतः चेक करू शकता की आपण अपात्र आहोत की पात्र. पहिला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे जानेवारीचा हप्ता न येणे, ही पहिली स्टेज आहे. ठीक आहे. जानेवारीचा हप्ता नसेल आला तर तुम्ही अपात्र असू शकता. लक्षात घ्या. त्यानंतर तुम्ही बाकीचे जे रिझन्स आहेत ते चेक करू शकता तुमचे. तसेच तुमचं आधार कार्डवरचं नाव आणि बँक खात्यावरचं नाव पण जर वेगवेगळं असेल, ठीक आहे, काही स्पेलिंग मिस्टेक किंवा काही वेगवेगळं मिसमॅच असेल तरी पण तुम्ही अपात्र ठरणार आहात. लक्षात घ्या. त्यामुळे ज्या गोष्टी आहेत छोट्या तुम्हाला लक्षात घ्यायच्यात आणि तुम्हाला फेब्रुवारी हप्त्याची वाट बघायची, कारण फेब्रुवारीचा हप्ता सगळ्याच महिला येणार नाही, फक्त निवडक महिला येणार आहे. ज्या महिला पात्र आहेत खरोखरच त्या पात्र त्यांनाच येणार आहे. बाकीच्या महिला योजनेतून वगळल्या येणार आहेत. लक्षात घ्या. अजूनही ती तपासणी चालूच आहे. त्याच्यामध्ये ज्या महिला बाहेर पडतील त्यांना फेब्रुवारीचा हप्ता तरी येणारच नाही, पण जानेवारीचा हप्ता जरी आला नसेल तर तो पण तुम्हाला येणार नाही. लक्षात घ्या. ठीक आहे. तुम्हाला काही क्वेश्चन असेल कमेंटमध्ये नक्की सांगा. तुम्हाला काय वाटतं फेरपडताळणीबाबत ह्याच्यामध्ये पण कमेंट करा. लक्षात घ्या. ठीक आहे. कमेंट नक्की करा, जेणेकरून कळेल आपल्याला.